राज्य शासनाच्या पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या खरीप हंगामामध्ये राज्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी विमा उतरवला। मात्र नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागामध्ये बोगस पीक विमा उतरवल्याचं समोर आलंय। कृषी विभागाने तब्बल 5,000 शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा बोगस पीक विमा उतरवल्याची माहिती दिली। ही बाब अत्यंत धक्कादायक आहे। एबीपी माझाने या संदर्भात थेट शेतकऱ्यांच्या त्या प्लॉटवर जाऊन पडताळणी केली आणि या पडताळणीमध्ये नेमकं काय समोर आलं पाहूयात माझाचा हा ग्राउंड रिपोर्ट। एनए प्लॉटवर कांद्याचं पीक, पेट्रोल पंपाच्या जागेवर दाखवली शेती। 27 गुंठ्यांचे 27 हेक्टर कसे झाले? राज्य शासनाच्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना झाला। अवघ्या 1 रुपयात लाखो शेतकऱ्यांनी विमा उतरवला। पण राज्यातल्या काही भागात हजारो शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा उतरवल्याचं समोर आलंय। नाशिकच्या चांदवडमध्ये असलेला हा पेट्रोल पंप, पण याच पेट्रोल पंपच्या जागेत कांदा पीक घेतलं जात असल्याचं दाखवून विमा उतरवण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 5,000हून जास्त शेतकऱ्यांनी जो बोगस विमा उतरवल्याची धक्कादायक माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेली आहे। त्याच अनुषंगाने मी सध्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातील आडगाव या गावी आहे। या ठिकाणी जर बघितलं तर या एनए प्लॉटवर देखील कांदा लागवड दाखवली गेली होती। मात्र ही कांदा लागवड दाखवून या ठिकाणी 1 रुपया भरून या शेतकऱ्यांना जो आहे तो पीक विमा देखील उतरवला होता। मात्र हा संपूर्ण पीक विमा उतरवल्यानंतर ही बाब जी आहे ती कृषी विभागाच्या नजरेत आली आणि संपूर्ण ही प्रकार आहे तो समोर आलेला आहे। मात्र हा पीक विमा उतरवताना या शेतकऱ्याकडं चुकी झालेल्या अनेक ज्या गोष्टी आहेत ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून समोर येत आहे। पण आता सीएसएस सेंटरमध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी ही संपूर्ण पीक विम्याची पद्धत कशी आहे ती बघून घेऊया। अस्तित्वात नसलेल्या जागेवर लागवड, कमी क्षेत्र असताना जास्त क्षेत्राची नोंद, कांद्याचं पीक नसतानाही कागदोपत्री नोंद, अशा खोट्या नोंदी दाखवून विमा उतरवल्याचं निदर्शनास आलंय। नेमकी चूक कोणाची आहे, कशा पद्धतीने हे समोर आलंय? आता आम्ही हे बघा, शेतकरी जशी माहिती देतात, जसे उतारे देतात तशा पद्धतीने आपण ते फिलअप करत असतो। त्याबाबत आपण हे पीक पेरा घोषणापत्र असतं ते आपण शेतकऱ्याकडनं भरून घेत असतो। यामध्ये शेतकऱ्यांची चूक आहे, त्यांनी जे दिले ते माहिती त्यांनी मी तशा पद्धतीने फिलअप केली। बाकी एवढंच सांगू शकतो। आपण बघतोय की या शेतकऱ्यांचं ज्या वेळेस हे संपूर्ण क्षेत्र दाखवलं गेलं, या क्षेत्रावरती जी कांदा लागवड दाखवली गेली आहे त्या कांदा लागवडीची टोटल आपण जर या ठिकाणी जर ती रक्कम बघितली तर त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी 4 क्षेत्रावर कांदा लागवड केलेली आहे आणि सरकारची जी 1 रुपया भरून पीक विमा आहे तर त्या प्रत्येकी 1 रुपया भरलेला आहे। तर एकूण 4 क्षेत्रावर 4 रुपये या शेतकऱ्यांनी भरलेले आहे आणि टोटल या 4ही क्षेत्राचं जर आपण अमाऊंट बघितली तर या ठिकाणी ही अमाऊंट आहे 66,99,688 रुपये। ही टोटल या शेतकऱ्याचं जर 4ही क्षेत्रावरचं पीक जर खराब झालं असतं तर त्या शेतकऱ्याला 66,99,688 इतकी मोठी रक्कम त्या शेतकऱ्याला मिळाली असती। पण कृषी विभागानं या सगळ्याचा पर्दाफाश नेमका कसा केला? ज्यावेळेस आम्हाला पीक विमा क्षेत्राच्या क्षेत्रीय स्तरावर तपासणी करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांची ज्यांनी विमा उतरवलेला आहे 20,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी चांदवड तालुक्यामध्ये कांदाच विमा उतरवलेला आहे। तर मग त्या शेतकऱ्यांची यादी आम्हाला प्राप्त झाली आणि त्या यादीमध्ये लगेच आम्हाला लक्षात आलं की 80 हेक्टर आणि 27 हेक्टर या क्षेत्रावरती विमा उतरवला गेलेला आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लागवड कुणाचीच नसते हे प्राथमिक दृष्ट्याच आमच्या लक्षात आलं। मग आमचे जे कृषी सहाय्यक आहेत संबंधित गावातले त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पडताळणी केली आणि तिथं कुठल्याही पद्धतीचं पीक नाही असं आढळून आलं। आता पीक विम्यातली ही फेरफार शासनाच्या लक्षात आल्यानंतर तब्बल 27 हेक्टर क्षेत्राचा बोगस विमा उतरवणाऱ्या या शेतकऱ्यानं काय कारण दिलंय तुम्हीच ऐका। या ठिकाणी एनए प्लॉट आहे, आपण कांदा लागवड दाखवली आहे, पीक विमा देखील आपण उतरवलाय। सर आम्ही ना दोन ठिकाणी क्षेत्र आहे आमचं, त्याच्यात आम्ही पीक विमा नोंदवायला गेलो, त्याच्यात एनए पण प्लॉट लागून गेला। जे कृषी आपण नोंद केली ना एनए
विम्याची, तेव्हा तो प्लॉट लागून गेला. तो 27 गुंठे असताना तो 27 हेक्टर लागला गेला. आपल्याला असं वाटत नाही का ह्या चुकीमुळे आपल्यावर गुन्हा देखील दाखल झाला असता, कारण कुठेतरी ही सरकारची फसवणूक आहे हे वाटत नाही का? हो वाटते ना, पण ते ऑनलाईन चुकीनं होऊन गेल्यामुळं एवढं हे झालं नाहीतर बाकी काहीच नाही. नाशिक सारखाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्येही पाहायला मिळाला. इथे तर अनेक शेतकऱ्यांना आपल्या नावे विमा उतरवला गेलाय याची कल्पनाच नाहीये. चांगले शेतकरी नक्कीच या योजनेच्या लाभाला पात्र आहेत, पण हे अशी जे रॅकेट तयार झालेले आहेत, शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचे गट आहेत, काही CSC सेंटरसुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत. पुन्हा CSC सेंटरवर दाखल करत असताना तो विमा हा ऑन बिहाफ ऑफ शेतकरी भरलेला असतो. त्याच्यामुळं कुठंतरी त्याला लूफहोल किंवा पळवाट ही CSC सेंटरला मिळते, पण आपण त्या पळवाटासुद्धा कशा पद्धतीनं बंद करता येतील. आम्ही इवन काही शेतकऱ्यांचे जबाब घेतलेत की मी विमाच भरलेला नाही, परस्परच भू अभिलेखवरून शेतकऱ्यांचे सातबारे काढून चुकीचे अकाउंट नंबर देऊन अशा प्रकारे काही शेतकरी किंवा काही स्थानिक नेते आणि CSC सेंटर असा प्रकार सर्रासपणे चालू आहे. शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी अवघ्या 1 रुपयात सरकारनं पीक विमा योजना आणली. पण या योजनेचा अशा प्रकारे गैरफायदा घेतला जात असेल तर आता या सगळ्या प्रकारानंतर शासनाकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नाशिकहून शुभम बोडकेसह कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.